हाय गाईज, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. दुपार झाली आहे, जवळपास 3:30 झालेत आणि त्यानंतर मी या व्लॉगची सुरुवात केली आहे. त्याचं रिझन असं, काल पण मला नाईट शिफ्ट होती, मग शिफ्ट कंप्लीट केली. त्याच्यानंतर व्लॉग अपलोड केला, आवरलं आणि मग मी जेवण करून परत झोपलो होतो. आणि आत्ता मला कुठेतरी फ्रेश वाटतं आहे आणि मी या व्लॉगची सुरुवात केली आहे. बाकीचे तर सगळे झोपलेलेच अजून. हा शेट पण झोपला आहे, सगळं गाव हिंडून येतो आणि मग दुपारी येऊन इथं झोपतो. आज आपल्याला 2-4 कामं आहे. फर्स्ट असं की माझ्या मोबाईलचं स्टोरेज भरलं आहे, तर मग मला माझे सगळे ब्लॉग्स जे आतापर्यंत शूट केलेत ते लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करायचे. सेकंड वन, लॅपटॉपमधनं मे बी पेनड्राईव्हमध्ये. थर्ड वन, मी जे मागं बोललो होतो ना, जे लोक ज्यांनी बघितला असेल तो व्लॉग क्रॉस पोस्टिंगचा, की मला फेसबुकवर अकाउंट ओपन करून तिथं पण व्लॉग अपलोड करायचे होते, तर फायनली मी आज माझ्याकडे टाईम आहे तर फेसबुकचं अकाउंट ओपन करायचा विचार करतो आहे. तर मग जमलं तर ते पण करून घेऊयात. गाईज, आय एम कॉपिंग डेटा फ्रॉम मोबाईल टू लॅपटॉप, बट इट लिटरली शोविंग 22 hours. भाई साहब, अब कैसा होगा? 22 hours, सीरियसली 22 आवर्स से सीधा 3 आवर्स में 15 ही मिनट हो चुके गाइज. 15 मिनट में इतनी बड़ी जंप लगा ली है मैंने. गाईज, 8 दिवस झाले त्यावेळेस मी ठरवलं होतं, म्हणजे 1 एप्रिलला मी ठरवलं होतं की ह्या महिन्यात मी काही जंक फूड नाही खाणार. पण आता मी खातो आहे की काय, फ्युन्स खातो आहे. म्हणजे आणि हे नाही की हे मी विकत घेतलं आहे, नाही, हे ऑलरेडी घरात 4 दिवसापासून पडलं होतं. मग कोणी खात नव्हतं म्हणून म्हटलं की चला मीच खाऊन घेतो. आणि माझ्या घराशेजारीच माझ्या एका मैत्रिणीचं घर आहे, तर त्यांची इथे एक फंक्शन होता, तर त्यांनी वडापाव ठेवले होते. तर मग त्यांनी मला बोलवलं वडापाव खायला. मी झोपलेलो होतो, मला फोन आला, मग मला जावं लागलं. तिथं पण मी 3 वडापाव खाल्ले. म्हणजे मी किती ठरवलं ना की मला जंक फूड नाही खायचं आहे, पण जंक फूड मला अवॉइड नाही करत, त्याला यायचंच असतं माझ्यापाशी. आणि मी त्या सगळ्या फाईल ट्रान्सफर करत होतो. तर झालं असं, फक्त शेवटचे काय राहिले असतील एक 27 मिनिट्स मला दाखवत होतं. पण त्याच्यानंतर मला लॅपटॉपमध्ये दाखवलं की स्टोरेज नाही आहे. इनफॅक्ट स्टोरेज होतं तरीही आणि ते मधूनच बंद झालं. आता जवळपास मी काय म्हणतात 120 दिवसांपासून व्लॉगिंग करतो आहे आणि आता मी कसं शोधत बसू की कोणते कॉपी पेस्ट झालेत आणि कोणते राहिलेत आणि आता ते कसे पुन्हा अपलोड करू. या करायला एक जातो आणि एक वेगळ्याच गोष्टी हो राहिल्या असतात. गाईज, माझं फेसबुकवर अकाउंट तर होतं, जे मी खूप अगोदर कोविडमध्ये ओपन केलं होतं 1 दिवसासाठी. त्यानंतर मी कधीच यूज नाही केला आणि आज केलं आहे री-लॉग इन, पण मला काहीसुद्धा समजत नाही आहे. सो जेवढी माझी अंडरस्टँडिंग होती त्यानुसार हे पेज तर मी केलं आहे स्टार्ट, ब्लॉगिंग पेज ऑन फेसबुक ॲज युजल. हा कवर पेज पण मी माझ्या यूट्यूबचाच उचलला आहे. त्याच्यानंतर हे नाव मला अविनाश वाणी चेंज करता येत नाही आहे, त्याच्या खाली मी बायोमध्ये अविनाश वाणी ब्लॉग्स टाकले आहे. देन इथे पहिला व्हिडिओ मी अपलोड केला आहे, बट आय डोंट नो वाय इट इज शोविंग लाईक दिस. हाय गाईज, माझं नाव अविनाश आहे. सो दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ. खूप साऱ्या लोकांनी हा यूट्यूबवर अगोदरच बघितला आहे, बट फेसबुकवरती लॉंग व्हिडिओज अपलोड करता येता का? पण म्हणजे मी केलं आहे, बट लोक वाटत नाही आहे की हा माझा सक्सेसफुल प्रयोग आहे. लेट्स सी. सो गाईज, फायनली आपला फेसबुकवरती पण फर्स्ट व्लॉग अपलोड झाला आहे आणि आपल्या पेजचं नाव आहे अविनाश वाणी ब्लॉग्स. तर मग फेसबुकला पण फॉलो करायला विसरू नका. ॲक्च्युली क्रॉस पोस्टिंग म्हणता, याचं मी कुठेतरी ऐकलं होतं की वी कॅन अट्रॅक्ट दी वायडर ऑडियन्स व्हाया क्रॉस पोस्टिंग. जे लोक फक्त फेसबुक वापरतात त्यांच्यासोबत आपण फेसबुकवर कनेक्ट करू शकतो, यूट्यूबच्या ऑडियन्सला यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती. पण इंस्टाग्रामवरती मी सध्याला जास्त ॲक्टिव्ह नाही आहे, कारण देर आर सम टाईम कन्स्ट्रेंट्स. सो आय जस्ट uploading this vlog on YouTube and exact similar vlog on Facebook. If you are on Facebook, then watch the vlog on Facebook. If you are on YouTube, then watch the vlog on YouTube. But watch